सावधान, 1 डिसेंबरपासून बदलले बँकेचे 5 नियम. एक चूक आणि खात्यातून गायब होतील हजारो रुपये. नमस्कार मित्रांनो, जरा 1 सेकंद थांबा आणि जे काम करत असाल ती बाजूला ठेवा, कारण पुढची जी माहिती तुम्ही ऐकणार आहात ती कदाचित तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का देऊ शकते. कल्पना करा, एका सकाळी तुम्ही तुमच्या बँकेत पैसे म्हणजेच बॅलन्स तपासायला जाता आणि अचानक तुम्हाला दिसतं की तुमच्या खात्यातून हजारो रुपये गायब झालेत. तुमच्या पायाखालची जमीन सरकते. तुम्ही धावत बँकेत जाता, मॅनेजरला विचारता, हे पैसे कुठे गेले? आणि काउंटरवरील कर्मचारी शांतपणे उत्तर देतो, साहेब, हे पैसे कोणी चोरले नाहीत, तर हा तुमच्यावर लावलेला दंड आहे. तुम्ही बँकेचा एक नवीन नियम मोडला आहे. ही गोष्ट काल्पनिक नाही, तर हे वास्तव आहे. होय, देशभरातील लाखो खातेदारांवर आता हे नवीन नियम लागू झाले आहेत. आणि तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्या कष्टाची प्रचंड रक्कम कापली जाऊ शकते. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्हाला अशी महत्त्वाची माहिती वेळेवर हवी असेल, जी तुमचे हजारो रुपये वाचवू शकते, तर लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमच्या राज्याचे नाव आणि तुमच्या बँकेचे नाव नक्की सांगा. हे तुमच्या मदतीसाठीच आहे. आता सुरुवात करूया खरी गोष्ट. मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांसाठी एक समान आणि कडक नियम लागू केले आहेत. 1 डिसेंबरपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे नियम फक्त स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसपुरते मर्यादित नाहीत, तर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC, ICICI, इतर सर्व प्रायव्हेट बँका, सरकारी बँका आणि अगदी तुमच्या गावातील सहकारी बँकांवर, अशा डझनभर बँकांवर हे लागू आहेत. म्हणूनच ही माहिती प्रत्येक खातेदारासाठी, मग तो श्रीमंत असो वा गरीब, प्राणाहून जास्त महत्त्वाची आहे. या नवीन नियमांचा उद्देश अगदी साधा आणि स्पष्ट आहे. वाढती फसवणूक थांबवणे, बँक खात्यांची सुरक्षितता वाढवणे आणि जी खाती निष्क्रिय आहेत, शंकास्पद आहेत किंवा नियम पाळत नाहीत ती बंद करणे. कारण मागील काही महिन्यात अचानक खात्यातून पैसे गायब होणे, दुसऱ्यांच्या खात्यांवर चुकीने पैसे जाणे, बनावट OTP वापरून पैसे काढणे, अशा घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे सरकार आणि RBI दोन्ही गंभीर झाले आहेत. त्यामुळेच एकाच वेळी 5 नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आणि लक्षात ठेवा, या नियमांमुळे लागणारा दंड इतका जड आहे की तो 1000-2000 नाही, तर 25,000 आणि काही गंभीर प्रकरणात अगदी 50,000 रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. शिवाय जर फसवणुकीचा प्रकार आढळला तर जेलची सजा देखील होण्याची शक्यता आहे. नियम क्रमांक 1. एकापेक्षा जास्त बँक खाती. पहिला नियम अशा लोकांसाठी आहे ज्यांनी एकापेक्षा जास्त बँक खाती उघडली आहेत. उदाहरणार्थ, तुमचे मुख्य खाते स्टेट बँकेत आहे, पण त्यासोबतच तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले आहे. शिवाय HDFC, ॲक्सिस किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्येही तुमचे खाते आहे. विविध कारणांसाठी 3-4 खाती असणे चुकीचे नाही, पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा त्या खात्यांमध्ये तुम्ही किमान बॅलन्स म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवत नाही. प्रत्येक बँकेचे स्वतःचे मिनिमम बॅलन्स धोरण असते. कुठे 500 रुपये, कुठे 2000, कुठे 5000, तर काही मेट्रो शहरांमध्ये 10,000 रुपयेही ठेवावे लागतात. जर तुम्ही 5 वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली आणि त्या सर्वांची मिनिमम बॅलन्सची अट पाळली नाही, तर प्रत्येक बँक तुमच्याकडून स्वतंत्रपणे दंड आकारेल. विचार करा, 5 बँकांचा मिळून हा दंड हजारो रुपयांपासून सुरू होऊन 25,000 रुपयांपर्यंत सहज जाऊ शकतो. त्यामुळे जी खाती वापरत नाही ती त्वरित बंद करणेच शहाणपणाचे आहे. नियम क्रमांक 2. मोबाईल नंबर आणि सुरक्षितता. यात आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक लोक एकाच मोबाईल नंबरला अनेक बँक खात्यांसोबत लिंक ठेवतात. हे अत्यंत धोकादायक ठरते, कारण एकच नंबर वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या खात्याला, उदाहरणार्थ घरातील सदस्याला जोडल्यास फ्रॉड होण्याची शक्यता दुप्पट होते. जर तुमचा मोबाईल हॅक झाला किंवा OTP चुकीच्या व्यक्तीकडे गेला, तर तुमच्या एकाच नंबरशी जोडलेल्या सर्व बँकांमधील पैसे धोक्यात येतात. त्यामुळे नवीन नियम स्पष्ट सांगतो की 2 वेगळ्या बँक खात्यांसाठी किंवा 2 वेगळ्या व्यक्तींसाठी एकाच नंबरचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा KYC करणे अनिवार्य असेल. जर मोबाईल नंबर आणि खातेदार यांचा ताळमेळ बसला नाही, तर दंड थेट लागू होऊ शकतो. नियम क्रमांक 3. निष्क्रिय खाती, डॉर्मंट अकाउंट्स. दुसरा नियम अशा खात्यांसाठी आहे जी 2 वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय आहेत. म्हणजे तुम्ही हौसेने खाते उघडले, काही दिवस वापरले आणि नंतर वर्षानुवर्ष त्याकडे लक्षही नाही दिले. अशा खात्यांना बँकिंग भाषेत निष्क्रिय किंवा डॉर्मंट अकाउंट म्हणतात.
आरबीआयच्या नियमानुसार जर 24 महिने म्हणजे 2 वर्ष खात्यात कोणताही व्यवहार म्हणजे पैसे भरणे किंवा काढले झाला नाही तर ते खाते आपोआप ब्लॉक किंवा गोठवले जाते. तेव्हा तुम्ही त्यातून पैसे काढूही शकत नाही आणि जमा देखील करू शकत नाही. सर्वात मोठी समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा अशा सोडून दिलेल्या खात्यांचा गैरवापर होतो. अनेकदा हॅकर्स किंवा गुन्हेगार अशा निष्क्रिय खात्यांचे क्रमांक मिळवतात आणि त्यातून काळा पैसा फिरवणे किंवा मोठे फ्रॉड करणे असे प्रकार करतात. म्हणूनच सरकारने जाहीर केले आहे की जर तुमचे खाते 2-3 वर्षांपासून बंद पडले असेल तर ते तातडीने बंद करा किंवा बँकेत जाऊन केवायसी करून पुन्हा चालू करा, नाहीतर तुम्हाला न केलेल्या व्यवहाराचा दंड सोसावा लागेल. नियम क्रमांक 4. आधार कार्ड आणि 10 वर्षांची मुदत. तिसरा आणि कोट्यावधी लोकांशी संबंधित नियम म्हणजे आधार कार्ड. देशातील कोट्यावधी लोकांची आधार कार्डे 10 वर्षांपूर्वी काढलेली आहेत. त्यानंतर तुमचे घर बदलले, पत्ता बदलला, मोबाईल नंबर बदलला, लग्नानंतर नाव बदलले किंवा स्पेलिंग बदलले, पण आधार अपडेटच केले नाही. अशा प्रकरणात बँकेतून पैसे पाठवताना किंवा सरकारी योजनेचे पैसे मिळवताना मोठी अडचण येते. अनेकदा पेन्शन, पीएम किसान सन्मान निधी, कृषी योजनेचे पैसे, मुलांची शिष्यवृत्तीचे पैसे किंवा आत्ताची लाडकी बहीण योजना हे सगळे व्यवहार आधारशी लिंक असल्यामुळे थांबतात. म्हणूनच आता प्रत्येक खातेदाराने आपले आधार पुन्हा अपडेट करणे आणि बँकेत पुन्हा केवायसी करणे अनिवार्य केले गेले आहे. जर आधार अपडेट नसेल तर बँकेला तुमचे व्यवहार थांबवण्याचा पूर्ण हक्क मिळाला आहे. नियम क्रमांक 5. व्यवहार तपासणी आणि संशयास्पद हालचाली. बँकेत सुरक्षेविषयी आणि सायबर गुन्ह्यांविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्यामुळे चौथा नियम लागू झाला आहे. व्यवहार तपासणी, ट्रान्झॅक्शन मॉनिटरिंग. म्हणजे जर तुम्ही अचानक मोठी रक्कम जमा केली किंवा काढली किंवा तुमच्या खात्यावरून वारंवार छोटे छोटे व्यवहार होत असतील जे तुमच्या नेहमीच्या सवयीपेक्षा वेगळे आहेत, तर बँक त्याची चौकशी करू शकते. हा नियम प्रामुख्याने काळा पैसा, अवैध व्यवहार, फसवणूक आणि संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी आहे. जर बँकेला तुमचे व्यवहार संशयास्पद वाटले तर ती थेट खात्यावर होल्ड लावू शकते आणि जोपर्यंत तुम्ही उत्पन्नाचा पुरावा देत नाही तोपर्यंत तुमचे पैसे रोखले जाऊ शकतात. नियम क्रमांक 5. मिनिमम बॅलन्स आणि नेगेटिव्ह खात्याचा धोका. 5वा आणि सर्वात गोंधळात टाकणारा नियम म्हणजे मिनिमम बॅलन्स न राखल्यास दंड. अनेक बँका आता मिनिमम बॅलन्सचे नियम अधिक कडक करत आहेत. याचे कारण म्हणजे करोडो खात्यांमध्ये उदाहरणार्थ जनधन सोडून इतर सेव्हिंग खाती फक्त 0 शिल्लक असते, पण त्यांची देखभाल करण्यासाठी बँकांना सर्व्हर आणि स्टाफचा खर्च येतो. जर तुमच्या खात्यात बँकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा कमी बॅलन्स असेल तर दंड आपोआप म्हणजेच ऑटो डेबिट होईल. अनेकांना हे कळतही नाही आणि काही दिवसात शिल्लक 0 होते. यात सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे एकदा का बॅलन्स 0 झाला तरी बँक दंड लावायचे थांबवत नाही. तुमचे खाते नेगेटिव्ह म्हणजे नकारात्मक मध्ये जाते. म्हणजे भविष्यात जेव्हा तुम्ही पैसे जमा कराल तेव्हा आधी ती दंडाची रक्कम कापली जाईल. बँकांनी हे देखील सांगितले आहे की जर खातेदार निष्काळजी राहिले तर हा दंड भविष्यात अजून वाढवला जाऊ शकतो. विशेष इशारा आणि निष्कर्ष. या सर्व नियमांचा सारांश असा आहे की एकाही नियमाला हलक्यात घेऊ नका. हे नियम बँक खात्यांची सुरक्षितता आणि तुमची फसवणूक थांबवण्यासाठीच आहेत. पण चूक तुमची असेल तर दंड मात्र तुम्हालाच भरावा लागणार आहे. जिथे आपण थांबलो होतो तिथूनच पुढे सुरुवात करूया, कारण आता येणारा भाग सर्वात जास्त धोकादायक आणि लक्षात ठेवण्यासारखा आहे. अनेक लोकांना वाटते की माझ्या खात्यात 200-300 रुपये आहेत, काय फरक पडतो. पण नवीन नियम वेगळेच सांगतो. बँकेकडून येणारी प्रत्येक SMS सूचना किंवा ईमेल गांभीर्याने घ्या. काही जणांना हे फक्त प्रमोशन मेसेज असतील असे वाटते, पण आता नवीन सूचनांनुसार बँका खात्यावरील प्रत्येक बदल SMSद्वारे कळवणार आहेत. उदाहरणार्थ, तुमचा बॅलन्स कमी झाला आहे, ATM कार्ड ब्लॉक होणार आहे, KYC अपडेट करायची आहे किंवा खाते निष्क्रिय होणार आहे इत्यादी. यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान करणे आहे. बँक नंतर दंड, प्रोसेसिंग फी किंवा मेंटेनन्स चार्ज या नावाखाली पैसे कापू शकते. मग आता करायचे काय? हा सर्वात उपयोगी सल्ला ऐका. तुम्ही तात्काळ उद्याच बँकेत जा किंवा नेट बँकिंग तपासा आणि या 4 गोष्टी खात्री करून घ्या. मिनिमम बॅलन्स, तुमच्या खात्याचा प्रकार कोणता आहे आणि तिथे किती बॅलन्स ठेवावा लागतो. KYC म्हणजेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड पुन्हा KYC करण्याची तारीख उलटून गेली आहे का. निष्क्रिय खाती, तुमचे एखादे जुने खाते उघडे आहे का जे तुम्ही वापरत नाही. असल्यास ते त्वरित बंद करा. संपर्क माहिती, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि OTP सुरक्षा अपडेट आहे का. या 4 गोष्टी अपडेट केल्या नाहीत तर दंड निश्चित आहे आणि बँक तुम्हाला विचारणार नाही, थेट पैसे कापून घेईल. अखेरीस एकच सांगेन, नवीन नियम तुमचे नुकसान करण्यासाठी नाहीत,
तर तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. कारण फसवणूक करणारे रोज नवी पद्धत शोधत असतात. बँक आणि सरकार तुम्हाला संरक्षण देतील, पण नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे. एक छोटी चूक ही मोठ्या नुकसानात बदलू शकते. जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल आणि तुमचे पैसे वाचवू शकत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.